गाइस, माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज बाबासाहेबांच्या घरी आलोय, तळेगाव दाभाडेमध्ये. तर इकडं वरी एक म्हातारे माणूस बाबा आहे, तर त्यांची मुलाखत आज आपण घेणार आहे. माझे वडील घेणार आहे. पप्पा इकडे या. हे बघा माझे पप्पा. हॅलो, नमो बुद्धाय, जय भीम. आज तळेगाव येथे, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी आलेले आहे. हे बघा, हे त्यांचं घर, राहत्या घरी आम्ही आलेले आहे. हे बघा, हे त्यांची प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई. आज आपल्याकडे वयोवृद्ध बाबा आलेले आहेत. त्यांची आपल्या तळेगाव दाभाडे येथे त्यांचं आगमन झालेलं आहे. आज त्यांची मुलाखत घेणार आहेत. त्यांना बरंचसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल त्यांना माहिती आहे. त्यांच्याकडनं आज आम्ही जाणून घेणार आहोत. ठीक आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. बंद करा. बसा. खाली बसता येत नाही. बरं, आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे आलेले आहेत. हां, बरोबर. तर तुमचं नाव, तुमचं गाव आणि कुठून आले तुम्ही? माझं गाव आहे खांडेगाव, मुक्काम पोस्ट खांडेगाव, तालुका समज गेलं हिंगोली. हां, या ठिकाणचा रहिवासी आणि मी वयोवृद्ध कलाकार आहे. बरं माझ्या यूट्यूबवर मी बाबासाहेबाचा वाडा आहे म्हणून मला माहीत होतं. बरं पण योगावनं माझं दैव शुद्ध म्हणून मी आधी वाडा पाण्यास आलो. बरं. अच्छा, तर मी काय म्हणतोय, तुम्हाला ह्या बाबासाहेबाबद्दल त्यांचा इतिहास, त्यांचं काय आठवते का तुम्हाला? काय केलं तुमच्या काळात? सर मी काय केलं, नामांतराच्या पेढमध्ये 20 दिवस जेल भोगली. नाशिकमध्ये जेलमध्ये 20 दिवस जेल भोगली. त्या ठिकाणी बाबासाहेबाच्या नावावर मी एक बाबासाहेबाचा अनुयायी आहे आणि बाबासाहेबांचं कर्तव्य करतो. आणि मी सुद्धा शाहीर आहे आणि शायरीमधून मी एक बेटी बचाव पुस्तक ऐकलेलं आहे. ते बाबासाहेबाचे उपकार आहे. त्याचे उपकार माझ्यावर आणि माझा पगार सुद्धा चालू आहे महाराष्ट्र सरकारचा बाबासाहेबांच्या उपकारानं. पण आम्ही बाबासाहेबाचे उपकार कशी फेडतो? फक्त सांगले वामन दादा, उपकार तुझे बा भीमराया, जन्मात आम्हा फिटणार नव्हे. हे वामनदाचं गीत आहे आणि वामनदास संघ मी स्वतः कोरस केला. पैठणला मी सर्व्हिसला होतो, पण माझं बिघडलं काय म्हणून मी तरी पण त्या ठिकाणी माझ्या हाताखाली 10 लोक होते. मी जनरेटर ऑपरेटर होतो त्या ठिकाणी, BA फायनलचे आणि मी अंगठी बहादर. त्या ठिकाणी मिशनरीवर 10 मोटरा होत्या पैठणला. त्या ठिकाणी वामनदादा आले आणि त्या ठिकाणी वामनदादा संघ मी 1969ला कोर्स केला. तेव्हापासून हे याचा नाद चालला, हेच नाद भरलेला आहे अंगामध्ये, दुसरं काही नाही. बरं, तुम्ही तुमच्या ह्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांना कधी भेटले का? आयुष्यामध्ये भेटलो तर नाही, पण ज्यावेळेस बाबासाहेब नांदेडला येणार होते त्यावेळेस आम्ही पूर्णेला पायी गेलो. त्यावेळेस मोटर गाड्या काहीच नव्हत्या. त्यावेळेस बाबासाहेब गेले नांदेडला आणि त्या डब्यालाच आम्ही हार घातली. बाबासाहेबांची पूर्णेला त्यांची सभा होती का? सभा म्हणजे नांदेडला सभा होती. नांदेडला होती. हां. मग आता अजून कुठे त्यांचे म्हणजे कुठे ठिकाणी तुम्ही गेलेले म्हणजे त्याच्यासाठी? मी भीमा कोरेगावला गेलो. भीमा कोरेगावला गेलो. तिकडे त्यांच्या सांगण्याने बुद्धगयाला सुद्धा गेलो. आणि आता यावेळेस आमचे नातू आहेत या दाभाडेमध्ये, त्यांनी मला या ठिकाणी आणलेलं आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि इथं आणल्याबद्दल मी माझं सुदैव समजतो की ह्या ठिकाणी बाबासाहेबांचे पाऊल पडलं होता, त्या ठिकाणची माती माझ्या मस्तकाला लावा, हे माझं भाग्य थोर आहे.
आणि आता माझं वय तुम्ही विचारलं नाही. हा तुमचं आता तुमचं आता वय माझं किती वय आहे? आता 88 वर चालू आहे. 88. आता 88 वय असताना, एवढं तुमचं वय असताना सुद्धा पूर्ण तुम्ही ऑल इंडियामध्ये फिरू शकता कुठं पण, कारण थकत का नाही काहीच का फिरणार नाही. हा, एसटीला बाबासाहेबांना खुली आम्हाला 75 वर्षाला खुलं करून दिलं. हा. रेल्वाई खुली 1/4 मग का फिरायचं नाही. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे बाबासाहेबांच्या जीवनाची, तोपर्यंत आपल्याला त्यातच कार्य करत राहायचं, एवढं माझी इच्छा आहे मरेपर्यंत. बरं, एक काम, आता तुम्ही तर शाहीर आहात बरोबर आहे, हो. तर एक बाबासाहेबांसाठी एक काहीतरी छानसं एक गाणं म्हणून दाखवताय त्यांचं गीत काय? चालेल चालेल. गीत असं आहे, ते एका गीताची कल्पना आहे. ज्यावेळेस महात्मा गांधी उपोषणाला बसले होते तेव्हा, त्यावेळेस ते गीत तयार केलेलं आहे मी माझ्या स्वतःच्या येड्यावाकड्या शब्दापासून. त्यामध्ये एक मी तुम्हाला गीत चढवू म्हणून दाखवतो. महात्मा गांधी जरी होते महाराष्ट्राचे राष्ट्रपिता, पण बापाचा बाप भीमराव जगात ठरला जीवनदाता. का ठरला जीवनदाता? बाबासाहेबानं त्यांना जीवदान दिलं म्हणून त्याकडे एक जोडेल आहे. या भारत देशावर भीमाचे उपकार लय आहे र, बाबासाहेबाच्या सईनं वाचले गांधीचे प्राण, बाबासाहेबाच्या सईनं वाचले गांधीचे प्राण. त्या पुढे कराराचं होतं मोठं तुफान, महात्मा गांधीनं धरलं होतं उपोषण. मग त्या ठिकाणी महात्मा गांधी काय म्हणले बाबासाहेबाला? सई करा म्हणे बाबा, नाहीतर जाईल माझा प्राण, बाबासाहेबाच्या सईनं. त्या बाबासाहेबाच्या सईनं जर महात्मा गांधी उपसरला बसले होते, जर सही केली नसती तर महात्मा गांधी त्याच वेळेस स्वर्गस्थ झाले असते. बरोबर. या भारत देशाची घटना लिहून छान, या भारत देशाची घटना लिहून छान, केलं देशाला अर्पण, केलं देशाला अर्पण, बाबासाहेबानं संविधान, बाबासाहेबाच्या सईनं वाचले गांधीचे प्राण. मी एक कवी आहे, येणा वाकडा कवी. माझ्या शब्दामधून जर तुम्हाला पडता असलं तर टाळ्या तुम्ही वाजवायला पाहिजे. शाहीर शेषराव दौन्यान अहो गीत हे लिहून, त्या इतिहासाचे त्यानं पान पाहून, हे खरं किंवा खोट, हे खरं किंवा खोट, पहा इतिहास वाचून, बाबासाहेबाच्या सईनं वाचले गांधीचे प्राण, बाबासाहेबाच्या सईनं वाचले गांधीचे प्राण. जय भीम. तर अच्छा, हा. मी काय म्हणतो, आता त्यांच्या नागपूरला त्यांनी दीक्षाभूमी गेलेली, हा. त्याच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? त्याच्या ठिकाणचं एक गीतच सादर करतो. थोडं एक मुचका तुम्हाला, एक मुखडा. चला चला ग सोनं लुटाया, जाऊ आज पहाटी त्या नाग नदीच्या काठी, जाऊ आज पहाटी त्या नाग नदीच्या काठी. चला चला ग सोनं लुटाया, हो चला चला ग सोनं लुटाया, जाऊ आज पहाटी त्या नाग नदीच्या, नाग नदीचं निर्मळ पाणी, भीम सख्याची गाऊया गाणी, गाणी भीमाची येते अधानी, भीम गेल्या पाठी त्या नाग नदीच्या काठी. चला चला ग सोनं लुटाया, जाऊ आज पहाटी त्या नाग नदीच्या काठी, जाऊ आज पहाटी त्या नाग नदीच्या काठी. हे गीत गायलं होतं मी त्या ठिकाणी. मग आता पुढं काय सांगायचं तुम्हाला? पुढं काय विचार आहे का? पुढं आता त्यांचं मुंबईमधलं पण विचार आहे. हां, मुंबईचं. हां, मुंबईमध्ये काय त्यांचं काय? मुंबईला ज्यावेळेस बाबासाहेबाच्या
परिवर्तन नेहमी येत असतो आम्ही. त्या ठिकाणी गीत सादर मी केलं त्या ठिकाणी आपल्या मुंबई ठिकाणी. मुंबई ठिकाणी गीत तयार केलं होतं वामनदादांनी. त्या गीताचं आहे गीताची कल्पना जाऊ द्या. त्या ठिकाणी दरवर्षी मी जात असतो. 6 डिसेंबरला दरवर्षी जायचं. हयात तोपर्यंत जाणार. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत जाणार. बाबासाहेबांचे उपकार काही जरी केलं तर फिटणार नाही. या देशाला फिटणार, मला तर नाही फिटणार, म्हणजे आपल्या देशाला भेटणार नाही, एवढं मी दाव्यानं सांगतो. आता ठीक आहे. आता हां ठीक ठीक आहे. आता हां. आपली आता इथपर्यंत आपलं संपन्न झालं. हां. ठीक आहे. धन्यवाद. जय भीम. हां. वाव, किती छान गाणं होतं. छान गाणं होतं बाबाचं. तर तुम्हा सगळ्यांना घर दाखवतो बाबाचं. हे बघा, हे बघा, मधून पण दाखवतो. हे बघ, हे बघा, चला आता आपण हे बघा, माझे पप्पा, आणि करते. दिवसाची कोणी